नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन कार्डिओव्हास्क्युलर टेक्नॉलॉजी या कोर्स बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये मेनली काय शिकवलं जातं, याचा अभ्यासक्रम काय, याचा पर्पज काय, याच्यातून कोणती नोकरी भेटू शकते, कोणकोणते कॉलेजेस आहेत, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, कोणी नाही केला पाहिजे. जर तुमची 12वी आत्ताच नुकती कंप्लीट झालेली आहे, बीएससी अंतर्गत तुम्हाला कोर्स चूज करायचा आहे, तर हा कोर्स तुमच्यासाठी बेटर असू शकतो का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे कार्डिओव्हास्क्युलर टेक्नॉलॉजी. आता कार्डिओव्हास्क्युलर काय असतं, तर बघा हार्ट रिलेटेड सर्व अभ्यासक्रम याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो किंवा गोष्टी पाहायला मिळतात. आता हार्ट रिलेटेड काय आहे, तर बघा आपलं जे हृदय आहे ते कशा प्रकारे परफॉर्म करतं, त्याला कोणकोणते डिसीज होऊ शकतात, या डिसीजचं प्रिव्हेंटेशन काय, म्हणजे कोणकोणते आजार होऊ शकतात, त्यापासून कसं वाचायचं, त्याचबरोबर आपल्या हृदयाची जी रिदम असते ते योग्य प्रकारे चलावी यासाठी पेसमेकर वापरलं जातं. तर ही टेक्नॉलॉजी कशा प्रकारे वर्क करते, त्याचबरोबर जे कॉम्प्लेक्स प्रोसिजर असतात ते कशा प्रकारे परफॉर्म केले जातात, म्हणजे सर्व हार्ट रिलेटेड गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या अभ्यासक्रमात तुम्हाला पाहायला मिळतो. याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक बीएससी अंतर्गत म्हणजे सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील रेग्युलर बेसिसवर अवेलेबल असलेला एक डिग्री कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सची इलिजिबिलिटी काय आहे. जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी काय असला पाहिजे. तर बघा, जर तुमची नुकतीच 12वी किंवा 10+2 तुमचं इक्विलंट 12वी इक्विलंट एज्युकेशन जर झालेलं असेल तर तुम्ही याच्यासाठी जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. पण सायन्स स्ट्रीम मधून तुम्ही बायोलॉजी हा विषय याच्यामध्ये कंपल्सरी आहे, म्हणजे बायोलॉजी विषयामध्ये तुम्ही 12वी कंप्लीट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर 12वी मध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स घेणे गरजेचे आहे, कारण मिनिमम 50% मार्क्सचा क्रायटेरिया बऱ्याच कॉलेजेसमध्ये ऍज अ एलिजिबिलिटी पर्सेंटेज जे आहे ते पाहिलं जातं. जर तुम्ही SC, ST, OBC किंवा EWS या प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट दिली जाऊ शकते. म्हणजे जे 50%चा क्रायटेरिया आहे तो जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे बाकी कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सूट मिळू शकते. जर तुम्हाला 45% आहेत किंवा 40% आहेत तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज जे आहे याच्यामध्ये इझिली ऍडमिशन मिळू शकतं. पण लक्षात ठेवा, मिनिमम 50% मार्क्स आणि बायोलॉजी हा विषय जो आहे तो कंपल्सरी याच्यामध्ये आहे. तुम्ही जर बायोलॉजी घेतलेलं नसेल, समजा PCM तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाहीत. बाकी याची ऍडमिशन प्रोसेस आणि फर्दर इन्फॉर्मेशन आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन म्हणजे दोन्ही हायब्रिड जे आहे फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार आहात, आपण कॉलेजेस पुढे पाहणार आहोत, ते कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल. जेव्हा केव्हाही तुमच्या 12वीच्या एक्झाम झालेल्या असतील किंवा तुम्ही पुढच्या वर्षी देणार असाल, कसंही असेल, पण तुम्ही जशा 12वीच्या एक्झाम्स कंप्लीट कराल 2 ते 3 महिन्यानंतर म्हणजे दरवर्षीच्या मिडल मध्ये तुम्हाला याचे ऍडमिशन स्टार्ट होताना पाहायला भेटतील. तुम्हाला नोटिफिकेशनवर नजर ठेवायची आहे. आता ऍडमिशन कशा प्रकारे घेऊ शकता, तर सर्वप्रथम डायरेक्ट ऍडमिशन. तुम्ही डायरेक्टली तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर डायरेक्टली जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. काही कॉलेजेसमध्ये तुमचे सीईटीचे मार्क्स पाहिले जाऊ शकतात, तर सीईटीची एक्झाम सुद्धा तुम्ही देणे हे गरजेचे आहे. पण मोस्ट ऑफ कॉलेजेसमध्ये तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस. आता एंट्रन्स एक्झाम काय आहे, तर बघा, काही कॉलेजेस एंट्रन्स एक्झाम ठेवतात. त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये अपिअर होणं हे तुम्हाला मॅन्डेटरी असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स घ्यावे लागतात. तुम्ही जेवढे जास्त मार्क घ्याल तुम्ही तुमची सीट जी आहे ती सिक्युअर करू शकता. आता हे एक्झाम्स बेसिकली कोणते कॉलेजेस ठेवतात, तर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला इतर राज्यामध्ये हा कोर्स कंप्लीट करायचा आहे, फॉर एक्झाम्पल पंजाबमध्ये किंवा दिल्लीमध्ये, दिल्ली युनिव्हर्सिटी अंतर्गत करायचा आहे, तर अशा ठिकाणी किंवा अशा युनिव्हर्सिटी ज्या आहेत या एक्झाम्स कंडक्ट करतात. या एक्झाम्स तुम्ही ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन तुमच्या होम टाउनच्या जवळ याचे जेही सेंटर्स असतात तुम्हाला अप्लाय करावे लागेल. तुम्हाला सेंटर दिले जाईल, तुम्ही चूज करू शकता आणि तिथे तुमच्या एक्झाम्स घेतले जातील. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन,
त्या ऑनलाईन ऑफलाईन तर करू शकता, पण डायरेक्ट ऍडमिशन, एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन, तसेच तुम्हाला कॅप राऊंड सिस्टीम थ्रू सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऍडमिशन पाहायला मिळते. आता हे तुम्हाला डिसाईड करायचे आहे. कॉलेज सिलेक्ट करून त्या कॉलेजची फी किती आहे, त्याच्यामध्ये कसे शिकवले जाते, या सर्व माहिती म्हणजे ऍडमिशन रिलेटेड जर तुम्हाला अधिक माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ती इन्फॉर्मेशन रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहूया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉलेजही सिलेक्ट केलेले आहे आणि तुम्ही आता याच्यासाठी ऍडमिशन पण घेतलेले आहे. पुढे काय करायचं आहे? पुढे तुमचा डिग्रीचा प्रवास कशा प्रकारे असणार आहे? तर बघा, हा 3 वर्षाचा कोर्स आहे, पण याच्यामध्ये 1 वर्षाची इंटर्नशिप जी आहे ती कंपल्सरी आहे. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला अभ्यासक्रम अभ्यासावा लागेल आणि 1 वर्षाची इंटर्नशिप सुद्धा याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे. म्हणजे पूर्ण 4 वर्षाचा हा कोर्स असणार आहे. आता याच्यामध्ये परीक्षा कशा प्रकारे होतात? तर बघा, हा अॅन्युअल बेसिसवर असणारा कोर्स आहे. अॅन्युअल तुमच्या एक्झाम्स घेतल्या जातील. आता आपण बीएससीचे जर इतर कोर्सेस पाहिले तर आपण नेहमी पाहतो सेमिस्टर पद्धत असते. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर असतात, काही 4 वर्षाचे कोर्स असतात, 8 सेमिस्टर असतात, पण तसं नाहीये याच्यामध्ये. याच्यामध्ये वार्षिक पद्धत आहे, अॅन्युअल. तर कशा प्रकारे तुम्हाला वर्षभराचा अभ्यास शिकवला जाईल आणि वर्षामध्ये तुमच्या मेन एक्झाम्स घेतल्या जातील. मेन एक्झाम्स असतील, प्रॅक्टिकल्स असतील, वायवा असतील, थेअरी असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला एक्झाम्स द्यावे लागतील. तुम्ही ज्यावेळेस ह्या अॅन्युअल एक्झाम देताल म्हणजे ऍक्च्युअली 3 वर्ष तुम्ही मेन एक्झाम देणार आहेत. सर्व सब्जेक्ट तुम्हाला क्लिअर करावे लागणार आहेत. 3 वर्षानंतर तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप सुद्धा कंपल्सरी आहे. हे सर्व प्रवास तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला याचे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही पुढे फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, म्हणजे हायर एज्युकेशन घेण्यासाठी यूज करू शकता. तसेच तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी अपेअर होण्यासाठी, म्हणजे तुम्ही त्याची एलिजिबिलिटी असते गव्हर्नमेंट जॉबसाठी, तर त्याच्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. आता ह्या जॉब कोणत्या, याचा सिलेबस काय असतो 3 वर्षामध्ये, या सर्व गोष्टी आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या कोर्ससाठी आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शहरांमध्ये याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत. जसं पुण्यामध्ये आहे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आहे, तिथे हा कोर्स अवेलेबल आहे. तसेच सिम्बॉयसिस आहे किंवा संजीवनी युनिव्हर्सिटी आहे, तिथेही हा कोर्स ऑफर केला जातो. बरेच जे सायन्सचे इन्स्टिट्यूट्स आहेत, सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा हा कोर्स ऑफर केला जात आहे. तुम्ही जी लिस्ट आहे जी स्क्रीनवर तुम्ही पाहिलीच असेल. पण त्याचबरोबर जर तुम्हाला हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर करायचा आहे, जर इतर राज्यामध्ये करायचा आहे, तर तिथे सुद्धा युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत. मग ते दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, कोलकाता युनिव्हर्सिटी असेल. जर तुम्हाला साऊथ मध्ये करायचं आहे तर कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, कर्नाटका युनिव्हर्सिटी आहे. हे तुमच्यावर डिपेंड आहे. बघा, या कॉलेजेसची फीज व्हेरी करते. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला थोडी कमी फी पाहायला भेटेल, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला फी थोडी हायर पाहायला भेटेल. याची ऍव्हरेज फी आणि याच्या कॉलेजेस बद्दलची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेजेस जे आहेत त्याबद्दल रीड करू शकता. एक लास्ट ओपिनियन कॉलेज बद्दल मी देऊ इच्छितो. मित्रांनो, कॉलेज सिलेक्ट करा, पण तुमच्या घराजवळ आहे याच्यामुळे कॉलेज सिलेक्ट करू नका, किंवा तुम्हाला त्या राज्यामध्ये जायचं आहे, घरापासून दूर जाऊन शिकायचं आहे, या गोष्टीसाठी कॉलेज बिलकुलही चूज करू नका. हा एक खूप चांगला कोर्स आहे. जर तुम्ही मन लावून हा कोर्स कंप्लीट केला तर जॉब जे आहे ते तुम्हाला इन्स्टंट मिळू शकतो. याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये होऊ शकतो. त्यासाठी कॉलेज चूज करताना त्या कॉलेजमध्ये हा कोर्स कशा प्रकारे शिकवला जात आहे, त्या कॉलेजमध्ये त्याची रेटिंग कशी आहे, तिथे रेग्युलर बेसिसवर लेक्चर्स होतात का, या गोष्टींकडे लक्ष द्या. गुगलवर याचे रिव्ह्यूज आहेत ते पहा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून याची अधिक माहिती तिथे रीड करा. बाकी आपण याच्या फर्दर डिटेल ज्या आहेत त्या पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल पाहणार आहोत. मित्रांनो, याच्या सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा किंवा कोणकोणते विषय तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत किंवा अभ्यासून घेतले जाणार आहेत कॉलेजतर्फे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला ह्युमन अॅनाटॉमी ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी अँड पॅथिओफिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फार्मॅकोलॉजी अँड थेरोपेटिक्स, फाउंडेशन इंग्लिश, ऍडव्हान्स इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, एक्झरसाइज ECG, त्याचबरोबर इकोकार्डिओग्राफी, हॉल्टर रेकॉर्डिंग, कार्डियाक
कॅथरायझेशन पार्ट्स, जसं त्याचे पार्ट 1 आहे, पार्ट 2, पार्ट 3, अशा प्रकारचे सर्व सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत 3 वर्षामध्ये. त्याचबरोबर 1 वर्षाची कंपल्सरी याच्यामध्ये इंटर्नशिप सुद्धा ऍड केलेली आहे, म्हणजे तुम्हाला ती करावीच लागणार आहे. आता ज्यावेळेस आपण या सब्जेक्टकडे ज्यावेळेस आपण लक्ष देतात तर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर बघा कार्डिओव्हेस्क्युलर, हृदय म्हणजे जे आपलं हार्ट आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आणि व्हायटल पार्ट आहे ह्युमन बॉडीचा. आता आपल्याला ह्या रेग्युलर बेसिसमध्ये आपल्याला टिकण्यासाठी म्हणजे हे बॉडीला वर्क करण्यासाठी हार्ट हा मेजर रोल जो आहे तो परफॉर्म करतो. बॉडीमध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ब्लड पंप करणं हे हृदयाचं काम आहे. याचबरोबर वेगवेगळे डिसीज सुद्धा आजकाल होत आहेत. जी आपली लाईफस्टाईल आहे त्याच्याकडे पाहता सध्या हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे, हार्ट रिलेटेड डिसीज वाढत आहेत, स्ट्रोक बसत आहे. कशा प्रकारे याला अवॉइड केलं जाऊ शकतं, त्याचबरोबर ज्याही मेडिकल प्रोसिजर्स आहेत त्या कशा परफॉर्म केल्या जातात, म्हणजे प्रिव्हेंटेशन, त्याचं क्युअर, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये 3 वर्षामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस 1 वर्षाची इंटर्नशिप कराल तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा मिळणार आहे. पण ॲज वेल ॲज जर तुम्ही सिरियसली हा कोर्स कराल, रेग्युलर बेसिसवर हा कोर्स कराल, जो की तुम्हाला कंपल्सरी आहे करणं, त्याचबरोबर तुम्हाला कॉलेजमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल्स पाहायला भेटतील, तर त्याद्वारे सुद्धा तुम्हाला याची पूर्ण नॉलेज जी आहे ते मिळून जाईल. बाकी याच्या अभ्यासक्रमाबद्दल किंवा कॉलेजेस बद्दल, त्यांच्या फी बद्दल, त्याचबरोबर जॉब प्रोफाईल्स बद्दल डिटेलमध्ये माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी म्हणजेच अपॉर्च्युनिटीज काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो याच्यामध्ये मेजर 3 प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वप्रथम काय आहे तर बघा ती आहे हायर एज्युकेशन. जेव्हा केव्हा तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल, कम्प्लिटली म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे डिग्रीचे सर्टिफिकेट असेल, तुम्ही पुढे हायर एज्युकेशन घेऊ शकता, म्हणजे पुढे MSc करू शकता किंवा MBA करू शकता किंवा काही जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते करू शकता. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहे, वेळ आहे, तुमच्या पॅरेंट्स कडून परमिशन आहे, तर तुम्ही पुढे मास्टर्स सुद्धा करू शकता, म्हणजेच PhD सुद्धा करू शकता, रिसर्च करू शकता. तुम्ही हायर जॉब्स, हायर पॅकेजेस, हायर स्किल्स अचीव्ह करू शकता. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर जे आहे ते डिपेंड आहे आणि फ्युचरमध्ये तुम्ही कॅपेबल व्हाल हे सर्व डिसिजन्स घेण्यासाठी. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. आता बघा ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री कंप्लीट कराल, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ज्या आहेत म्हणजे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स असतात किंवा गव्हर्नमेंट रन करणारी कंपनीज असतात, तिथे तुम्हाला जॉब मिळू शकते. या जॉब परमनंट पण असतात ॲज वेल ॲज या जॉब ज्या असतात कंत्राट पद्धतीवर म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण असतात. यांचे जेव्हा केव्हाही नोटिफिकेशन निघतील त्यावेळेस तुम्हाला या एक्झामसाठी अपेअर व्हावे लागेल. जर परमनंट जॉब पाहिजे असेल तुम्हाला तर त्याही अवेलेबल असतात, पण तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करावं लागतं. त्याचा अभ्यासक्रम कम्प्लिटली डिफरंट राहतो गव्हर्नमेंट जॉब्सचा, ज्याच्यामध्ये MPSC मध्ये पाहिलं तर भूगोल सारखे विषय पाहायला मिळतात, त्याचबरोबर इतिहास असेल, त्याचबरोबर समजा संविधानाबद्दल आर्टिकल्स असतील, कलम जे असतात त्याचा अभ्यास असतो, तर तो डिफरंट अभ्यास असतो. पण जर तुम्ही ही डिग्री कंप्लीट केली तर पर्टिक्युलर या डिग्री कंप्लीट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जॉब वॅकन्सीज निघतात. तर अशा जॉबमध्ये याचा 70 to 80% अभ्यासक्रम दिलेला जातो. बाकी 20 ते 30% अभ्यासक्रम वेगळा असतो, म्हणजे जनरल नॉलेजवर असतो. तर याचा तर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. पण लक्षात ठेवायचं आहे की किती जॉब्स निघतात, त्याचबरोबर जॉब्स केव्हा केव्हा निघतात, तुम्हाला नोटिफिकेशनवर लक्ष ठेवावं लागेल. आणि ही डिग्री जी आहे ती सिरियसली कंप्लीट केल्यानंतर जर तुम्हाला अशा जॉबसाठी जायचं आहे की या डिग्रीवर तो जॉब आधारित आहे, तर त्यासाठी तुम्हाला या डिग्रीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणं हे गरजेचं आहे. फक्त कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला डिग्री कंप्लीट करायची आहे हे एम धरून चालत नाही. तर हे डिसिजन तुम्ही फर्दर फ्युचरमध्ये घेऊ शकता. तुमच्याकडे तिसरं ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधणे किंवा जॉब मिळवणे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जॉब आहेत, त्याचबरोबर याच्यामध्ये ऍव्हरेज सॅलरी काय मिळू शकते. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये कार्डिओव्हेस्क्युलर टेक्निशियन, कार्डिओव्हेस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट, त्याचबरोबर इकोकार्डिओग्राफर, मेडिकल सोनोग्राफर, रजिस्टर्ड कार्डियक सोनोग्राफर, रजिस्टर्ड कार्डिओव्हेस्क्युलर इन्व्हेन्सिव्ह स्पेशालिस्ट, रजिस्टर्ड कार्डियक इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्पेशालिस्ट, रजिस्टर्ड वेस्क्युलर स्पेशालिस्ट, तसेच कॅथ लॅब टेक्निशियन, अशा प्रकारच्या तुम्हाला जॉब पाहायला मिळतात. आता हे जॉब्स तर आहेत, ह्या जॉब्स कुठं पाहायला मिळतात तर जे ऑर्गनायझेशन्स आहेत ते आपण पाहूया. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ही डिग्री कंप्लीट कराल तुम्हाला जॉब तर माहित आहेत, पण कुठे हा जॉब मिळू शकतो हे पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये अपोलो हार्ट इन्स्टिट्यूट, त्याचबरोबर फोर्टिस स्कॉट हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, मॅक्स हेल्थ केअर, वॉक हार्ट हॉस्पिटल्स, साकरा वर्ल्ड हॉस्पिटल्स, नारायण हृदयाला, त्याचबरोबर ग्लोबल हॉस्पिटल्स, आर्टेमिस हॉस्पिटल, श्री सत्य साई हार्ट हॉस्पिटल,
त्याचबरोबर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, हे जे आहेत वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत, इथे तुम्हाला जे आहे हे प्रायव्हेट सेक्टर मधले जॉब जे आहेत ते मिळू शकतात. मग ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात किंवा परमनंट पण असतात. हे तुम्हाला फ्युचरमध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये ऍव्हरेज सॅलरी पाहिली. आता आपण ऍव्हरेज सॅलरी किती मिळू शकते, तर ती वार्षिक पद्धती जी असते म्हणजे अॅन्युअल असते. तुम्हाला पॅकेज किती मिळू शकतं, तर ते 4 लाख पासून ते 20 लाखापर्यंतचं पॅकेज तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं. जर तुम्ही पुढे हायर एज्युकेशन केलं, हायर स्किल्स, वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्स पण असतात, ते जर कंप्लीट केले तर हे 20 लाखाचे पॅकेज 25 लाख, त्याचबरोबर 30 लाख सुद्धा होऊ शकतं. जसं जसं तुम्ही जी जॉब आहे ती कराल, तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, तुमच्याकडे स्किल्स असतील, तर हे पॅकेज जे असतं ते वाढत जातं. पण याचा ऍव्हरेज सॅलरी 4 लाख ते 20 लाख पर ॲनम इतके असते. त्याचबरोबर या पूर्ण जे डिग्री आहे याचा खर्च जर पाहिला तो 50,000 पासून 5 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. हे मी पूर्ण डिग्रीचा खर्च सांगत आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर ही फी खूप कमी पाहायला भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटेल. पण जर तुम्ही प्रायव्हेट जे आहेत कॉलेजेस चूज केले, जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेज चूज केले, तर याची फी जी आहे पूर्ण जे 4 वर्ष तुमचे जाणार आहेत म्हणजे 3 वर्ष प्लस 1 इयर इंटर्नशिप, याचा खर्च तुम्हाला जो आहे तो 5 लाखापर्यंत पाहायला भेटू शकतो. पण हे कॉलेजवर डिपेंड आहे. बाकी या संधीचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता ज्यावेळेस हा कोर्स सिरियसली कराल. त्याचबरोबर हे विषय जे आहेत मी सांगितलेले ते सिरियसली तुम्ही वाचाल किंवा त्याच्याबद्दल जाणून घ्याल, तेव्हाच तुम्हाला हे जे अपॉर्च्युनिटीज असतील त्याचा फायदा उचलता येईल. बाकी याची अधिक इन्फॉर्मेशन रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा माझं पर्सनल ओपिनियन काय आहे या कोर्स बाबत. तर मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना सायन्स अंतर्गत असा एक कोर्स निवडायचा आहे जो जस्ट लाईक MBBS किंवा डॉक्टर सारखा आहे, तर तुम्ही हा कोर्स चूज करू शकता. कारण हा कार्डिओव्हास्क्युलर टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. जसे हार्ट स्पेशालिस्ट असतात तसंच यांचंही काम आहे हृदयाशी रिलेटेड. हृदयाच्या डिसीज आहे त्याचं प्रिव्हेंटेशन आहे किंवा त्याचे फंक्शन्स आहेत. त्याचबरोबर जे ही टेक्नॉलॉजी याच्यासाठी वापरली जाते, जर एखाद्याला हार्ट अटॅक आलेला तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जे मशीन्स वापरले जातात तर त्यांचं क्रिटिकल प्रोसिजर काय असतं किंवा जे कॉम्प्लेक्स प्रोसिजर कशा प्रकारे केलं जातं, या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. त्याचबरोबर जे मी विषय सांगितलेले आहेत, जेही 3 वर्षामध्ये तुम्ही विषय शिकणार आहात त्यामध्ये इंटरेस्ट असेल, जे मी जॉब सांगितलेले आहेत त्या जॉब मध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही हा कोर्स डेफिनेटली चूज करू शकता. लक्षात ठेवा, 3 वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्ष इंटर्नशिप सुद्धा यासाठी कंपल्सरी आहे, जे की मॅन्डेटरी आहे या कोर्स रिगार्डिंग जर आपण पाहिलं तर. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करू नये, तर बघा आतापर्यंत मी जॉब सांगितलेले आहेत. हेल्थ केअर सेक्टर असेल, युनिव्हर्सिटीज असतील, त्याचबरोबर जे मेडिकल सेक्टर आहे, इथे जर तुम्हाला जॉब करण्यासाठी आवडत नाही, तुम्हाला मेडिकल फील्ड आवडत नाही, तर हा कोर्स बिलकुलही करू नका. सायन्स अंतर्गत जर तुम्हाला कोर्स निवडायचा आहे तर तुमच्यासाठी इतर कोर्स पण अवेलेबल आहेत, ते तुम्ही कन्सिडर करू शकता. अदरवाइज तुम्ही मॅथ जर घेतलेला असेल तर मग इंजिनिअरिंग करू शकता. तुम्ही जर नीट एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही मेडिकल क्षेत्रातले जे कोर्सेस आहेत ते करू शकता. आपली प्लेलिस्ट चेक करा. अदरवाइज studyflowcourses.in ही वेबसाईट चेक करा. याच्यावर तुम्हाला 12वी नंतरचे कोर्स, त्याचबरोबर डिग्री नंतर कोणकोणते कोर्स, डिप्लोमा कोर्सेस असतील ते सुद्धा जेही कोर्सेस आहेत तिथे आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत आणि फ्युचरमध्ये आम्ही तिथे शेअर करत आहोत, जेणे तुम्हाला जे आहे तुमचा पाथ किंवा तुमचा मार्ग जे आहे ते चूज करण्यासाठी जे आहे सोपी पद्धत तुम्हाला पाहायला भेटेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन पाहायला भेटेल. बाकी माझं पर्सनल ओपिनियन काय आहे, तर बघा पॅरेंट्ससाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांनीही लक्षात ठेवायचं आहे, कॉलेज घराजवळ आहे त्याच्यामुळे चूज करायचं नाहीये. कॉलेज आपल्याला बेस्ट चूज करायचं आहे जिथे रेग्युलर लेक्चर्स, त्याच्यावर प्रॅक्टिकल्स होतात. हे कसं जाणून घ्यायचं, तर बघा इंटरनेटचा जमाना आहे. तुम्ही गुगल मॅप्स वरती जाऊन ऍज वेल ॲज गुगल वरती जाऊन सुद्धा रिव्ह्यूज चेक करू शकता. अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांनी तिथून ज्याही कॉलेज तुम्ही चूज केलेलं आहे, लिस्ट बनवलेली आहे, समजा फॉर एक्झाम्पल 10 कॉलेजेसची लिस्ट बनवलेली आहे, तर तिथून जेही विद्यार्थी पास आउट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारा, तिथे प्रॅक्टिकल्स होतात का, कशा प्रकारे शिकवलं जातं, या गोष्टींकडे लक्ष द्या. त्यानुसारच कॉलेज चूज करा. त्याचबरोबर तुम्ही विषय बघा, 3 वर्षामध्ये कोणकोणते विषय शिकवले जाणार आहेत. विषय जर सोपे जात असतील तरच या कोर्सला ऍडमिशन घ्या. अदरवाईज या कोर्समध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकणार नाहीत. तुम्हाला डिग्री चेंज करावी लागेल, कारण विषय जे असतात एक एक विषय क्लिअर करणं हे कंपल्सरी असतं. अदरवाईज तुम्ही 1 वर्षातून दुसऱ्या वर्षात जाऊ शकत नाही. तुमचे विषय राहू शकतात, एअर बॅग सुद्धा पडू शकतं. तर या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. इंटरेस्ट नुसारच हा कोर्स चूज करायचा आहे. अदरवाईज तुमच्यासाठी वेगळे कोर्स जे आहेत तुमच्या इंटरेस्ट नुसार तुम्ही ते चूज करू शकता. बाकी तुमचे जे काय प्रश्न असतील ते खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा.
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. याची अधिक माहिती जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीये किंवा केली नाहीये ती तुम्हाला वाचायला मिळेल डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. आपली प्लेलिस्ट आणि आपली वेबसाईट studyflowcourses.in चेकआउट करायला विसरू नका. बाकी तुमचे जे काय प्रश्न असतील किंवा तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कनेक्ट करू शकता. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन, सो डोंट फॉरगेट टू चेकआउट. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.